नमस्कार मित्रांनो, काल एका कार्यक्रमासाठी बाहेर जाण्याचा योग आला. काही ज्युनियर वकील मंडळी खूप आदरपूर्वक बोलत होते. त्यातल्या एकाने पिच्छाच पुरवला. त्याने कुठेतरी बाहेरच्या कोर्टात माझा उलट तपास ऐकला होता. न्यायाधीशासोबत झालेली वादावादी खडाजंगी ऐकली होती. त्याच्या ते पचनी पडत नव्हतं. विषय एकच होता, तुम्हाला कंटेम्प्ट ऑफ कोर्टची भीती नाही वाटत? तुम्ही साहेबांना नडता. आजूबाजूला इतरही ज्युनियर मंडळी होती. त्यातूनच कोणीतरी सूर काढला, कॉन्फिडन्स महत्वाचा. होय मित्रांनो, न्यायालयामध्ये अदबीने वागणे, न्यायालयाचा योग्य मान सन्मान राखणे, न्यायालयाचा अवमान न करणे, न्यायालयाचा अवमान होईल असे न वागणे, न बोलणे, त्याला आपण खूप महत्व देतो. न्यायालयाचा मान राखण्यापर्यंत ठीक आहे, पण नक्की अवमान म्हणजे काय? कंटेम्प्ट पेटिशन म्हणजे काय? नक्की कंटेम्प्ट केव्हा होतो? कशाला कंटेम्प्ट म्हणायचा? न्यायालयाचा अवमान कधीही होऊ शकतो, कसाही होऊ शकतो. तो त्या व्यक्तीवर अवलंबून असतो जो डायसवर बसलेली असते. त्यांचा समंजसपणा, त्यांचा अनुभव आणि मुख्य म्हणजे त्यांचा न्यायालयीन इगो. अनेक न्यायाधीश स्वतःचीच मतं दामटत असतात. म्हणजे त्यांची दादागिरीच खरं तर चालते. पक्षकार अडलेले असतात. पक्षकार मोठ्या आशेने बघत असतात. त्यामुळे वकिलांचे हात बांधलेले असतात. वकील नडूही शकतो, बोलूही शकतो, उत्तरही देऊ शकतो, पण शेवटी नुकसान पक्षकारांचे असते. त्याचा अन्नदाता पक्षकार असतो. मग पक्षकारांच्या हितासाठी बऱ्याच वेळेला चांगले चांगले वकील, सिनियर वकील सुद्धा मूग गिळून गप्प बसतात, प्रत्युत्तर देत नाहीत. मनातल्या मनात शिव्या देतात, डागण्या देतात, साहेबाची अक्कल काढतात. पण अनेक जण असे असतात की ज्यांच्याकडे आत्मविश्वास भरपूर भरलेला असतो. आपण चुकलेलो नाही आणि समोरचा माणूस चुकतोय, कायद्याच्या परिभाषेत त्याचा काहीतरी गैरसमज झालाय, कायद्याचं तत्व त्याला समजवण्याची गरज आहे, शिकवण्याची गरज आहे, अशी वेळ येते. आणि समोरचा वकील, मग तो आरोपीचा असेल, फिर्यादीचा असेल, समोरचा वकील वादीचा असेल, प्रतिवादीचा असेल, ॲपेलंटचा असेल, रेस्पॉन्डंटचा असेल, जेव्हा तो पक्षकारांच्या वतीने काम करतो तेव्हा तो एक लॉ ऑफिसरच असतो. त्याचाही आत्मसन्मान महत्वाचा असतो. त्याच्याही अनुभवाचा योग्य तो मान ठेवणं गरजेचं असतं. प्रत्येक वकील कायद्याने परिपूर्ण असेल असं नाही. किंबहुना कोणताही वकील 100% कायदे तज्ञ नसतो, कायद्याने परिपक्व नसतो. त्याचे काही गैरसमज होऊ शकतात. एखाद्या कायद्याच्या संज्ञेवर त्याचे स्वतःचे काही समज असू शकतात. पण हे चर्चेने होऊ शकतं, सुटू शकतात प्रश्न. पण हे सामंजस्य अनेक वेळा कोर्टात दाखवलं जात नाही, न्यायालयाकडून दाखवलं जात नाही. कारण काही असतील. वेळ नसेल, कामचिकार असतील, त्यांच्या मागे व्याप असेल, कुठेतरी त्यांच्यातली स्पर्धा असेल, त्यांची वैफल्यग्रस्तता असेल, प्रमोशन मिळत नसेल, त्यांची जात त्यांना आडवी येत असेल, त्यांचे पूर्वानुभव त्यांना आडवे येत असतील, घरातली भांडणं असतील, प्रापंचिक समस्या असतील. पण जेव्हा तुम्ही न्यायाधीश म्हणून डायसवर बसता, न्यायासनावर बसता, तो गाऊन चढवता,
तुमचा शिपाई तुम्हाला आदमीने न्यायासनावर आणतो, ते 3 सिंह असलेल्या खुर्चीत तुम्ही बसता, तेव्हा तुम्ही भारतातील न्यायव्यवस्थेचे प्रमुख आधारस्तंभ असता. तुमच्या कौटुंबिक समस्या, तुमची स्वतःची मतं, तुमच्या मनातली असूया, एखाद्या वकिलाबद्दलची तुमचे जे काही गैरसमज असतील, आक्षेप असतील, हे सर्व बाजूला ठेवून न्यायासनावर बसणं अपेक्षित असतं. वकिलांवरही प्रचंड जबाबदारी असते. समोरचं न्यायालय हे शेवटी न्यायदान करणार आहे यावर नितांत विश्वास ठेवायचा असतो. पण दोन्हीकडनं जेव्हा अपेक्षा भंग होतो तेव्हा मग खडाजंगी सुरू होते. तुम्ही तुमची मतं न्यायासनावरून वकिलांच्या माथी लादता. वकिलांना जर त्याच्यात पक्षकारांचं हित दिसत नसेल, स्वतःचा आत्मसन्मान राखला जात नाही असं वाटत असेल, तर मग खडाजंगी, वादविवाद हे ठरलेलेच असतात. प्रत्येक वेळेला ते कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होतातच असं नाही. इतर लोकांना ते ऐकायला कटू वाटत असेल तरी त्या त्या व्यक्तीच्या स्वभावानुसार, कोर्टाच्या स्वभावानुसार बऱ्याच वेळेला हे चालवून घेतलं जातं. पण जेव्हा उलट तपास होत असतो, साक्षी पुरावा होत असतो, तेव्हा काही महत्वाच्या ऍडमिशन्स न्यायालय घ्यायला टाळाटाळ करते. तेव्हा ते पक्षपात करत असते. साक्षीदार तयार होऊन आलेला असतो, त्याला सरकारी वकिलाने शिकवलेलं असतं. इंटरेस्टेड विटनेस असेल तर त्याची स्वतःची काही मतं असतात, त्याचा स्वतःचा अभ्यास असतो. पोलिसांनी त्याला शिकवलेलं असतं. त्याची पूर्वीची साक्ष, जो 161 चा जबाब आहे, तो जबाब त्याला बदलून सांगायचा असतो. त्यातलं काहीतरी गाळायचं असतं आणि त्याच्यामध्ये काहीतरी वाढवायचं असतं. हे वाढवणं आरोपींना गुंतवण्यासाठी असतं, जादाच्या स्पष्टीकरणासाठी असतं, आणि गाळणं ही आपली चूक लपवण्यासाठी असतं, काही महत्वाच्या घटनेवर पडदा टाकण्यासाठी असतं. आणि हे सर्व जेव्हा घडतं त्यालाच आपण इम्प्रुव्हमेंट, कॉन्ट्राडिक्शन, ओमिशन हे इंग्रजी शब्द वापरतो. पण मूळ एकदा तत्व समजलं आणि जर वकिली तयारीचा असेल, तो सरतपास होत असतानाच हा साक्षीदार नेमकं गाळतोय काय आणि नेमकं वाढवतोय काय, त्यामागचा त्याचा उद्देश काय, आणि हे गाळणं किंवा वाढवणं खटल्याला किती महत्वाचं आहे, आरोपीला किती मारक आहे, आरोपीला गुंतवण्याचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न किती चाललाय, आणि त्याचा दांभिकपणा कोर्टासमोर आणल्याशिवाय हा विटनेस इंटरेस्टेड आहे, स्वारस्य राखणारा आहे, हा विटनेस आरोपींच्या विरुद्ध आहे, उलसित भावनेने साक्ष देतोय, ह्याचा उद्देश न्याय मागण्याचा नाही तर आरोपींना गुंतवण्याचा आहे, आणि मुळात हा प्रामाणिक नाही. हा प्रत्यक्षदर्शी साक्षी पुरावा देतोय खरा, पण प्रत्यक्षदर्शी असण्याची शक्यता कमी आहे. हा बनावट विटनेस आहे, बनवलेला विटनेस आहे. हे सगळं सिद्ध करण्याची अलिखित जबाबदारी ही आरोपीच्या वकिलावर येते, आणि त्याची बाजू दुबळी असते. त्यामुळे तो इम्प्रुव्हमेंट, कॉन्ट्राडिक्शन, ओमिशन हा जे काही प्रकार आहेत तो त्याच्या परीने सिद्ध करायचा प्रयत्न करत असतो, आणि त्यासाठी उलट तपासाला वेळ जातो. हा जो उलट तपासाला वेळ जातो, इथे मात्र न्यायालयाचा पापड मोडतो. त्यांना घाई असते, केस लवकर संपवायची असते, इतर खटले वाट बघत असतात, इतर पक्षकार वाट बघत असतात, सिव्हिल अपील चालवायची असतात, आणि मग शास्त्रशुद्ध पद्धतीने तू असं बोलला होतास का, पोलिसांना हे सांगितलं होतंस का, तुझा जबाब तू वाचून बघितलास का, पोलिसांनी तो तुझ्या म्हणण्याप्रमाणे लिहिला का, ही सगळी पालुपदं सुरू होतात. आणि पोलिसांना जेव्हा तू सांगितलं होतंस तरी सुद्धा तुझ्या ह्या लेखी जबाबात, कोर्टासमोरच्या दोषारोप पत्रातल्या चार्जशीट मधल्या जबाबात हे वाक्य नाहीये.
याबद्दल तुला काय सांगायचंय असं एक्सप्लेनेशन सुद्धा विचारलं जातं. तो अर्थातच सांगतो मला आठवत नाही किंवा मी सांगितलं होतं पण पोलिसांच्या जबाबात का नाही याचं मी कारण सांगू शकत नाही. तेव्हा ती इम्प्रुव्हमेंट सिद्ध होते. आणि मग इन्स्पेक्टरनाही विचारावं लागतं जबाबाच्या वेळी त्या साक्षीदारांनी हे फलाना फलाना वाक्य तुम्हाला सांगितलं नव्हतं ना. तो इन्स्पेक्टर जबाब वाचतो आणि उत्तर देतो, कबुली देतो की हो सांगितलं नव्हतं. नेमकी याच्या विरुद्धची परिस्थिती अशी येते की जबाबातलं एखादं महत्वाचं वाक्य त्यातलं महत्वाचा हा शब्द महत्वाचा आहे. कारण इम्प्रुव्हमेंट कॉन्ट्रडिक्शन ज्या साध्या असतात त्या घेण्याची गरज नाही. हे डिस्क्रिएशन किंवा हा स्वेच्छाधिकार न्यायाधीशांना आहे. आणि नेमका याचाच बऱ्याच वेळेला गैरफायदा गैरवापर केला जातो आणि इथेच खटके उडतात. पण तुम्हाला समजावून द्यावं लागतं की ही ऍडमिशन्स किंवा ही कॉन्ट्रडिक्शन का महत्वाची आहे. त्या भागाकडे तेवढ्या कारणापुरतं लक्ष वेधून घ्यावं लागतं. त्या जबाबातला तो भाग म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे फलाना फलाना भाग किंवा इंटू इन्व्हर्टेड कॉमा करून मी जेव्हा गेलो तेव्हा तिथे रक्त सांडलेलं बघितलं पण जागेवर कोणीही नव्हतं. हे तुमच्या जबाबातील वाक्य तुम्ही सांगितल्याप्रमाणेच लिहिलेलं आहे ना. साक्षीदार एकतर हो म्हणेल, साक्षीदार नाही म्हणेल, मला आठवत नाही म्हणेल. पण ते वाक्य पोर्शन मार्क ए करून न्यायालयाच्या निदर्शनास आणावं लागतं आणि तेवढाच भाग फक्त तपासी अंमलदाराला दाखवता येतो. अन्यथा पूर्वीच्या कायद्यातील 161चा जबाब हा अद्वितीय नाही, कायद्याला अपेक्षित नाही, पुराव्यात तो वाचता येत नाही. पण ज्याचं स्पष्टीकरण विचारायची संधी साक्षीदाराला दिलेली आहे आणि साक्षीदार ते टाळतोय किंवा वेगळं सांगतोय. साक्षीदार सांगतोय मी गेलो तेव्हा मारामारी चालू होती आणि अच्या हातात चाकू होता, माझ्या समोर तो मारला. आता ही संपूर्ण घटना जबाबातील या वाक्यामुळे खोटी ठरते. तो गेला तेव्हा संपूर्ण घटना होऊन गेली होती हे तुम्हाला सिद्ध करायचंय. मग अशा वेळी ते वाक्य इन्स्पेक्टरना विचारलं जातं की बाबा हा पोर्शन मार्क ए आहे, अधोरेखित भाग अ आहे. तो साक्षीदारांनी तुम्हाला सांगितला होता आणि त्याच्या शब्दाप्रमाणेच तो लिहून घेतलाय, त्याला तो वाचून दाखवला होता. इन्स्पेक्टरना किंवा आयओना तपाशी अंमलदारांना नाईलाज म्हणून का होईना पण ते मान्य करावं लागतं. मग त्याला निशाणी नंबर पडतो आणि मग तो भाग पुराव्यात वाचता येऊ शकतो. आणि मग त्या वाक्यामुळे साक्षीदार जाणीवपूर्वक खोटं बोलत होता, शक्तीवर साक्ष देताना खोटं सांगत होता, मेहरबान कोर्टाची दिशाभूल करत होता, साक्षीदार इंटरेस्टेड विटनेस आहे म्हणून तो रिलायबल विटनेस नाही, नॉट ट्रस्ट वर्दी विटनेस आहे हे सिद्ध करता येतं. आता हे सगळं ऐकायची जबाबदारी ही न्यायाधीशाची असते आणि त्यांनी ती पार पाडलीच पाहिजे. पण प्रत्येकाची सीआरपीसी वेगळे असतात. बरेच न्यायाधीश वकिलीत पारंगत असतात असंही नाही. वकिलीत त्यांनी खाल्लेले टक्के टोणपे ते विसरून वेगळी झापडं लावून न्यायासनावर बसतात. ते आदर्श न्यायाधीश असतात असंही नाही. त्यांचे हेतू योग्य असतात असंही नाही. आपण फक्त सर्व न्यायाधीश अतिशय धुतलेले तांदूळ आहेत, अतिशय उच्च दर्जाची न्याय प्रक्रिया पार पाडणारे आहेत असा गैरसमज करून घ्यायचा असतो, अशी अपेक्षा ठेवायची असते. ही आपली जबाबदारी असते. पण काही न्यायाधीश हे सुद्धा नीट घेत नाहीत. तेव्हा मात्र त्या वकिलांनी योग्य तो आक्षेप अत्यंत सौम्य शब्दात न्यायालयाला समजवण्यासाठी, निदर्शनास आणून देण्यासाठी घ्यायचा असतो. ही अपेक्षा आहे. लगेच न्यायाधीशांवर डाफळणं, न्यायालयाचीच अक्कल काढणं
किंवा टोमणे मारणं, आजूबाजूच्या वकिलांकडे काहीतरी कानात कुजबुजणं हे नक्कीच योग्य नाही. न्यायालयासमोरचं तुमचं वर्तन सुद्धा महत्वाचं असतं. शेवटी पेन हा न्यायाधीशाच्या हातात असतो आणि तुम्ही काय खटला कसा जिंकता याच्यावर लोकांची नजर असते. पक्षकारांचं भवितव्य अवलंबून असतं. पण तरी सुद्धा खडाजंगी होते ती न्यायालयाची आदब राखून केलेली असेल, योग्य असेल तर कोणताही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट होत नाही. जर झालाच तर नोटीस काढावी लागते. योग्य त्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारे तुम्हाला तुमची बाजू मांडता येते. त्यामुळे न्यायालयांना घाबरण्याची अजिबात गरज नाही. फक्त तुमचा विश्वास तुमच्या कामावर असणं, तुमच्या प्रामाणिकपणावर असणं, पक्षकारांचं हित जपण्यासाठी न्यायालयीन मर्यादा पाळून योग्य भाषेत स्पष्टीकरण देणं गरजेचं असतं. पण जेव्हा दोषपूर्ण न्यायालयच काहीतरी वागत असेल, अनावश्यक कॉमेंट्स करत असेल, वकिलांचा पाण उतारा करत असेल आणि ती त्यांची सवय बनत असेल, किंवा एखादा न्यायाधीश पूर्णपणे सरकार पक्षाच्या बाजूनेच विचार करत असेल, आरोपींच्या विरुद्धच विचार करत असेल, गुन्हा चार्जशीट प्रमाणेच घडला आहे असं गृहीत धरून स्वतःचं मत प्रदर्शन करत असेल, किंवा एखाद्या वकिलाविरुद्ध एखाद्या विशिष्ट पक्षकाराविरुद्ध काहीतरी मत ठरवून येत असेल आणि त्याचं प्रदर्शन करत असेल तर मात्र अशा न्यायाधीशांना रोखण्याची गरज असते. तुम्हाला त्यासाठी पुरावे गोळा तयार करायला लागतात. प्रश्न अलाउड झाला नाही, मान्य झाला नाही तर लेखी प्रश्न विचारावा लागतो. तुमची तयारी असेल तर ते लेखी प्रश्न योग्य शब्दात आधीच लिहून ते प्रश्न जसेच्या तसे मांडून न्यायालयाकडे लेखी अर्ज करून माझा हा प्रश्न या पद्धतीत या परिस्थितीत कसा रिलिव्हंट आहे, योग्य आहे, सुनियोजित आहे, आवश्यक आहे, योग्य न्याय होण्यासाठी गरजेचं आहे हे सिद्ध करावे लागते. आणि असे 3-4 प्रश्न लागोपाठ जर एखाद्या न्यायालयाने हेतुपूर्वकरित्या नाकारले तर शेवटी ट्रान्सफर अर्ज आहेच. न्यायालय हे काय अंतिम सत्य नाही, ट्रायल कोर्ट आहे ते. उद्या तुम्ही जेव्हा अपिलात जाल किंवा तुमच्या प्रकरणात अपील करण्याची वेळ येते तेव्हा मुंबई उच्च न्यायालय किंवा जे काही वरिष्ठ न्यायालय असेल तिथले वकील खाली केस चालली नाही एवढाच आक्षेप घेतात. कोणत्या परिस्थितीत ती केस चालली नाही हे ते बघत नाहीत. बऱ्याच वेळा त्यांनाही ट्रायल कोर्टाचा अनुभव नसतो. ट्रायल कोर्टात वकिलांना येणाऱ्या समस्या अडचणी यांची माहिती त्यांना नसते आणि असली तरी पक्षकाराला खुश करण्यासाठी ते खालच्या वकिलांवर ठपका ठेवून मोकळे होतात. मग अशा वेळी तुम्हाला ही खडाजंगी आवश्यक असते. आणि एकदा अनुभव आल्यानंतर अनुभवाअंती जे काय तुमचं ज्ञान तयार होतं ते सगळंच पुस्तकी ज्ञान असतं असं नाही. त्याच्यात व्यावहारिक ज्ञान, न्यायालयीन कार्यपद्धतीचा परिपाक झालेलं ज्ञान हे सुद्धा येतं. त्या वकिलांना न्यायाधीशाबद्दल काही माहिती कळलेली असते, त्यांच्या सवयी, आदब या सगळ्या आत्मसात केलेल्या असतात. वकील स्वतःहून काय न्यायालयाशी पंगा घेत नाही, कारण तो गरजवंत असतो. पक्षकारासाठी तो अगदी संवेदनशील झालेला असतो, विनम्र झालेला असतो. पण तरी सुद्धा न्यायाधीश जर मर्यादा ओलांडत असतील तर वकिलांचा आत्मसन्मान सुद्धा बिघडतो आणि मग हे वादविवाद तयार होतात. त्याच्यात कंटेम्प्ट ऑफ कोर्ट कधीही नसतो. एखादं प्रकरण झालं तर ते निस्तरताही येतं, कारण तुम्ही प्रामाणिक असणं महत्वाचं आहे. तुमच्या अभ्यासावर, मेहनतीवर, खटल्यातील कागदपत्रांवर विश्वास असणं गरजेचं आहे. तुम्हीच जर लांड्याला वाड्या करत असाल, तुम्हीच जर अर्धवट तयारीने येत असाल, तुम्हाला जर कायद्याच्या संज्ञा पूर्णपणे समजवून न घेता मार्गदर्शक
तत्वे समजून न घेता, न्यायालयाच्या अडचणी समजून न घेता बेछूट आरोप करत असाल तर मग कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, न्यायालयाचा अवमान हे अनिवार्य आहे. मित्रांनो, हे मुद्दामून बोलायचं कारण बरेच ज्युनियर वकील दबलेले दिसतात. अनावश्यकपणे न्यायालयाच्या टिपाटिप्पणींना ते उत्तर देत नाहीत, गप्प बसतात. त्यांचा उलट तपास अडवला जातो, निष्प्रभ केला जातो आणि तुटुपुंजा उलट तपासाच्या आधारे ते जेव्हा युक्तिवादासाठी उभे राहतात तेव्हा तेच न्यायाधीश किंवा त्यांच्या नंतर आलेले न्यायाधीश याचं स्पष्टीकरण तुम्ही घेतलं नाहीत, ही ओमिशन सिद्ध केली नाहीत, ही कॉन्ट्रडिक्शन योग्य प्रकारे मांडली नाहीत, आरोपीची काही जबाबदारी असते की नाही, सरकार पक्षाच्या आरोपांना तुम्ही योग्य ते उत्तर दिलं नाहीत, असं सांगून आरोपीला शिक्षेला पाठवतात किंवा दिवाणी दावा असेल तर वादीचा दावा बुडवतात. प्रतिवादी असेल तर प्रतिवादींनी योग्य तो डिफेन्स घेतला नाही म्हणून त्यांचा दावा त्यांच्या विरुद्ध निकाली काढतात. थोडक्यात पक्षकारांचं नुकसान होतं. त्यामुळे या सगळ्या बाबी न्यायदान करताना साक्षी पुरावा कसा नोंदवावा या बाबी अत्यंत गंभीरपणे समजून घेणं, शक्यतो कोर्टाचा अवमान होणार नाही असं वातावरण ठेवणं, कोर्टाला विनंतीपूर्वक समजावून सांगणं हे महत्वाचं असतं. पण त्या पलीकडे जेव्हा जातं तेव्हा बाचाबाची, शाब्दिक चकमक ही अपेक्षित असते, अपरिहार्य असते. ज्यांना समजायचंय त्यांना या भागाचं महत्व नक्की समजेल. विशेषतः कायद्यामध्ये स्वारस्य असणाऱ्यांनी, ज्युनियर वकिलांनी हे जे विलास नाईक युट्यूब चॅनल आहे त्याचं खूप कौतुक केलंय. त्यांना खूप फायदा होतोय साध्या सोप्या सरळ भाषेत. त्यांच्या मनातले प्रश्न आपण थेटपणे मांडतोय. ज्याने हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. या चॅनलवरून कायदा, साहित्य आणि सामाजिक तिन्ही प्रश्नांवर भाष्य केलं जातं. ज्याला ज्याच्यात रुची आहे त्यांनी तो भाग नक्की बघावा. चालवलेले खून खटले किंवा अन्य खटले, दावे याच्यावर जे काही माझं साहित्य आलंय, आतापर्यंत 17 कादंबऱ्या प्रकाशित झाल्यात, त्याचं अभिवाचन यात असतं. त्यामुळे वकिलांना केवळ हे भाष्य ऐकण्यापेक्षा साहित्यात आलेलं अनुभवसिद्ध भाष्य ऐकणं, अनुभवणं हे सुद्धा महत्वाचं आहे. त्यातून काही परिपक्व वकील तयार होणे हीच अपेक्षा असते. न्यायालयाचा योग्य सन्मान राखून न्यायालयीन वातावरण कसं चांगलं राहील हीच शेवटी आमची अपेक्षा असते. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.